लाडकी बहीण योजना खात्यावरची रक्कम पुन्हा सरकार जमा, 20 लाख महिलांना धक्का। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर मग बघू नवीन काय विशेष। कोणताही सारासार विचार न करता एखादी योजना लागू करणे कसे अंमलात येऊ शकते आणि सरकार म्हणून संबंध यंत्रणेला कसे तोंडावर पडावे लागू शकते याची प्रचिती म्हणजे लाडकी बहीण योजना। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महायुती सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणावर ही योजना लागू करून तिचा सरसकट लाभ दिला, ज्यामुळे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवण्यासाठी मोठा फायदा झाला। पण आता ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली असून पुलाखालून वाहून गेलेले पाणी पुन्हा पुलाच्या वरच्या भागात आणण्याचा प्रकार सरकार दरबारी सुरू झालाय। याची परिणती राज्यातील जवळपास 20 लाख महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात होणार आहे। सरसकट असल्याने या योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या किंवा निकषात न बसताही लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यावरून आता हे पैसे काढून पुन्हा सरकारी तिजोरीमध्ये वळते करण्यात येणार आहेत। त्यामुळे एका दणक्यात राज्यातील लक्षावधी महिला लाडक्या तर सोडा थेट नावडत्या होऊ लागल्या आहेत। महत्त्वाचे म्हणजे पहिला दणका धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्याला बसलाय। येथील एका लाभार्थ्याच्या बँक खात्यावरून 7,500 रुपये थेट सरकारच्या तिजोरीत वळते करण्यात आले। नमो शेतकरी महासन्मान योजना लाभार्थ्यांनाही फटका। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्रिय आहे, पण महिलांना लाभ देणारी केवळ तीच योजना सक्रिय नाही, त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजना देखील आहे आणि तिचाही लाभ घेणारे महिला लाभार्थी आहेत। अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना जवळपास 18,000 रुपये वार्षिक मिळतात। सबब या योजनेअंतर्गत मिळणारे 6,000 आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेत मिळालेल्या एकूण लाभातून ही रक्कम वजा करण्यात येणार आहे। उर्वरित रक्कम सदर लाभार्थ्याला मिळू शकते। त्या बहिणींना घाबरण्याची गरज नाही। अर्थात या योजनेचा लाभ घेतला असला तरी लाडक्या बहिणींनी सरसकट घाबरण्याचे कारण नाही। ज्या महिला निकषात बसतील आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे योजनेचा अवैध लाभ घेतला नाही अशा महिलांना कोणतीही अडचण येणार नाही। त्यांना मिळणारा योजनेचा लाभ कायम राहणार आहे। पण ज्यांनी एकच वेळी दुहेरी लाभ घेतला आहे, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने आधार आणि बँक खाते जोडून लाभ घेतला आहे, अशा मंडळींना मात्र लाभावर पाणी सोडावे लागणार आहे। केवळ पाणीच सोडावे लागणार नाही तर मिळालेला लाभही सरकारला परत करावा लागू शकतो। दरम्यान राज्यात असलेल्या महिला शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या 1,800 रुपयापैकी आता 12,000 रुपये देण्यात येणार असल्याचे समजते। विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल 2,46,00,000 महिलांना लाभ। मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा लाडली बहिणा नावाने ही योजना सुरू केली। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे पाहताच महाराष्ट्र सरकारनेही मग MP मध्ये जाऊन या योजनेचा अभ्यास केला आणि राज्यातही मग 1,500 रुपये रोख देणारी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही योजना अंमलात आणली। या योजनेस अर्थमंत्री अजित पवार यांनीही अर्थसंकल्पात मंजुरी दिली आणि मग राज्यभर त्याचा प्रसार झाला। विधानसभा निवडणुकीत शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लाडका भाऊ म्हणत या योजनेच्या नावाने आपला प्रचार केला आणि राजकीय पोळी भाजून घेतली। परिणामी राज्याच्या तिजोरीत किती भार वाढणार आहे याचा कोणताही विचार न करता विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल 2,46,00,000 महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 7,500 रुपये जमा करण्यात आले। कोणतेही निकष न लावता सरसकट लाभ। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज्य सरकारने मागेल त्याला लाभ ही पद्धत अवलंबली।
ज्यामुळे सुमारे 2,63,00,000 महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते। त्यातील 2,52,00,000 महिला पात्र ठरवण्यात आल्या। या महिलांना डिसेंबर 2024 अखेर लाभ देण्यात आला। आतापर्यंत या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर मिळून एकूण 21,600 कोटी रुपये जमा झाले आहेत। आता मात्र सरकारने सरसकट लाभ बंद करणार असल्याचे संकेत दिले असून छाननी करून पात्र लाभार्थ्यांनाच हे लाभ मिळू शकतील। लाडक्या बहिणी नावावर पैसे वसूल करणार। राज्याची एकूण आर्थिक स्थिती आणि अशा प्रकारच्या योजनांचा राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार पाहता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे। या योजनेला काही निकष लावण्यात यावे या निर्णयात प्रत्यय आले आहे। परिणामी लाडकी बहीण योजना सध्या केवळ 12% महिलांनाच लाभ देते आहे। विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्यावर सत्ताधारी महायुती आणि राज्याची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी खर्चाला कात्री लावणार असल्याचे समजते। त्यामुळे लाडकी बहीण नावडत्या झाल्या असून त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे। पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात पार पडली आहे। दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार या लाभार्थ्याच्या खात्यावरून 7,500 रुपये थेट सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले। त्यामुळे अनेक महिलांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली असून आपला तर नंबर कारवाईच्या रांगेत लागणार नाही ना अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे। लाडकी बहीण योजना संभाव्य निकष। या योजनेतील सरसकट लाभांना खात्री लावण्यात येणार आहे। तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वर आहे, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। याशिवाय इतरही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याचे समजते। याचा सर्वाधिक फटका नमो शेतकरी महासन्मान आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना बसणार आहे। धन्यवाद।